तर आपल्याला काय बघायचं आहे आता साइन थिटा, कॉस थिटा, टॅन थिटाबद्दल. म्हणजे साइन, कॉस, टॅन ह्याचा जो इन्व्हर्स असतो तो असतो कोसेक, ह्याचा असतो सेक, ह्याचा असतो कॉट. ही काय आहे? इन्व्हर्स आहे. तर आपल्याला काय बघायचं आता की साइन थिटा तर ह्याची पूर्ण ह्यांची व्हॅल्यू 0 डिग्रीपासून ते 180पर्यंत कसं काढायचे. तर कसं काढायची ती पाहूयात आपण. तर ह्याच्यामध्ये लेफ्ट हँड लागतो. लेफ्ट हँड ही आपला थंब आहे. ही आपला थंब आहे. हां, तर ही 0 डिग्री, ही 0 डिग्री, ही 30, ही 45 डिग्री, ही 60, तर ही 90 डिग्री. ही असं लेफ्ट हँडवर ॲझ्युम करायचं. केल्यावरती इथे एक फॉर्म्युला असते. त्या फॉर्म्युला √2. √2. आता ह्या √मध्ये तुम्हाला काय लिहायचं आहे, जे पण म्हणजे एक्झाम्पलसाठी मी सांगतो इथं की आपण काढूया त्याचं साइन 30ची व्हॅल्यू. साइन 30ची व्हॅल्यू काढायची आपल्याला. साइन 30ची व्हॅल्यू कसं काढायची, तर दिसत आहे आपला साइन 30 इथं आहे. 30चं जी फिंगर आहे तिथं आहे फिंगर. मग 30चं फिंगर इथं आहे. तर ह्याच्या लेफ्ट साईडला, बरोबर आहे ना, सॉरी राईट साईडला एक फिंगर उरलं आहे. ही आहे राईट साईड आणि ही आहे लेफ्ट साईड. राईट. मग ह्याच्या लेफ्ट साईडला एक फिंगर, सॉरी राईट साईडला एक फिंगर उरलं आहे. ही 1 फिंगर लेफ्ट ऑन द लेफ्ट राईट साईड. मग इथं ती लिहायचं. फॉर्म्युलाच लिहितो इथं. फॉर साइन थिटा द फॉर्म्युला शुड बी fingers left on right side divided by 2. ही sin theta. And for cos theta, नंतर येतो cos theta. साइन थिटाची व्हॅल्यू कसं काढायची आता, इथं एक फिंगर लेफ्ट राहिलं तर √1ची व्हॅल्यू आणि डिवाइड बाय 2. ही फॉर्म्युलामध्ये आहे, कॉन्स्टंट आहे, फॉर्म्युलामध्ये ठेवायचं. हे 2 आलं, उत्तर काय आलं, हाफ. ही साइन 30ची व्हॅल्यू आहे. आता एक्झाम्पल घ्यायचं आहे साइन 45चं. तर साइन 45साठी 45 इथं आहे फिंगर. ह्याच्या इकडं राईट साईडला 2 फिंगर आहेत. मग √च्या मध्ये 2 लिहायचं डिवाइड बाय 2. आता इथं एक लक्षात ठेवायचं की आपण 2ला असं देखील लिहू शकतो, √2 इंटू √2. राईट. कसं काय, मग ह्याचं मल्टिप्लिकेशन किती होतं आहे, √4. √4ची व्हॅल्यू 2 होती. मग हे असं लिहू शकतो आपण की 2ला √2 लिहू शकतो. पण त्यासाठी इथं 2 आहे त्यामुळे मी इथं लिहू शकतो √2 इंटू √2. मग ही √2 आणि √2 कॅन्सल झालं. उरलं काय, 1/√2 इज द व्हॅल्यू ऑफ साइन 45. आता कॉस थिटाचं एक्झाम्पल पाहतो. फॉर कॉस थिटा
फॉर कॉस थिटा अंडर रूट फिंगर लेफ्ट ऑन राईट साईड, ही आहे राईट साईड इकडली, सॉरी लेफ्ट साईड. लेफ्ट साईडला किती फिंगर राहिले तर डिवाइड बाय 2. तर कॉस 45चं नाही, 45 नाही, कॉस 60चं एक्झाम्पल काढतो मी. 60 बी नको, 30चं. तर कॉस 30 इथं आहे, नाही सॉरी 30 म्हणलं की 30चं फिंगर इथं आहे. आता 30च्या लेफ्ट साईडला किती फिंगर उरलेली आहेत? दिस इज 1, दिस इज 2, दिस इज 3. मग अंडर रूट 3 लावायचं आणि डिवाइड बाय 2. दिस इज द आन्सर ऑफ कॉस 30. मग टॅन कसं काढायचं? टॅन इज इक्वल्स टू साईन बाय कॉस. जर टॅन 45 म्हटलं तर साईन 45ची व्हॅल्यू काढायची फ्रॉम फॉर्म्युला अँड कॉस 45ची व्हॅल्यू काढायची फ्रॉम द फॉर्म्युला अँड दोघाचं डिवाइड करायचं, तुम्हाला भेटतं टॅन. तर तुम्ही तर व्हॅल्यू काढणार फक्त 90पर्यंत. 90च्या पुढं काय होणार? पर्यंत आपण व्हॅल्यू काढल्या तर 0, 30, 45, 60. पर्यंत व्हॅल्यू काढल्या. 90 नंतर असते 120, 135, 150 आणि उरतं शेवटी 180. तर मी ही काढत आहे पूर्ण साईनसाठी. साईन नाही, ही काढतो फक्त साईनसाठी, ही काढतो कॉस आणि त्यांचं डिवाइड करून काढू शकतो आपण. आणि कोसेक कसं असते, जी व्हॅल्यू साईनची आले त्याला उलटं केलं की म्हणजे न्यूमेटरला डिनोमिनेटर करून टाकायचं, डिनोमिनेटरला न्यूमेटर करून टाकायचं, तर तुम्हाला कोसेकची व्हॅल्यू भेटते. तसंच तर 0साठी साईन 0ची व्हॅल्यू 0 असते, साईन 30ची व्हॅल्यू हाफ असते, 45ची 1/√2, √3/2, 90ची व्हॅल्यू 1 असते. तर 120ची व्हॅल्यू 90 ही एक तुम्ही स्वतः मिररचं काम करतं. मिरर कसं काम करतं हे मिररचं काम करतं. ह्याच्यामध्ये कसं असते, जी व्हॅल्यू 60ची आहे तीच होणार 120ची, जी व्हॅल्यू 1/√2ची आहे तीच होणार 135 डिग्रीची, जी होणार हाफची तीच होणार 150ची, जी व्हॅल्यू 0ची आहे तीच होणार 180ची. ही साईन थिटासाठी काढलं मी फक्त. कॉस थिटाचं पण सेम असंच, फक्त 90 पर्यंत व्हॅल्यू काढायच्या लेफ्ट हँड रूलनं. 90च्या पुढं व्हॅल्यू काढण्यासाठी 60ला नाही 180, 45ला 135. ही स्टँडर्ड अँगल आहेत. एवढे तरी फक्त 60ला 120, 45ला 135 आणि 30ला 150, 0ला 180 ही लक्षात ठेवलं की आपण 90च्या पुढचे म्हणजे 180 पर्यंत काढू शकतो व्हॅल्यू.